नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे आपल्याला बघायच्यात. सुरुवात आपण हेडलाइन्सनी करतोय. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मराठा आरक्षणाबाबत सर्व पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. मराठ्यांना सर्व कायदेशीर बाबी तपासून टिकणारं आरक्षण देणार, तर आरक्षण देण्याबाबत सर्वांचं एकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. मराठा आरक्षणाबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजेंचा बहिष्कार. बैठकांमध्ये वेळ न दवडता ठोस पावलं उचलावीत. केंद्रानेही बघ्याची भूमिका न घेता समाजाला आरक्षण द्यावं. संभाजीराजेंची सरकारवर टीका. सर्वपक्षीय बैठकीतून उद्धव ठाकरेंना न बोलावल्यानं आरोप प्रत्यारोप. संजय राऊतांच्या टीकेला नितेश राऊतांचं उत्तर. तातडीनं सरसकट आरक्षण देणार का हे सरकारने सांगावं. सरकारला वेळ दिला तर आरक्षण मिळणार का? जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि जीविताला हानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा इशारा. मनोज जरांगे पाटलांसोबत जसा दगाफटका केला तसाच दगाफटका अजित पवारांच्या गटासोबतही होऊ शकतो. सुप्रिया सुळेंची टीका, तर सुळेंना चित्रा वाघ यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर. पुणे विद्यापीठात जोरदार राडा. एसएफआय अभविपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. काही कार्यकर्ते जखमी. राज्यातील 10वी-12वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 10वीची परीक्षा 1 मार्च 2024 तर 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार. वानखेडे स्टेडियमवर भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि शरद पवारांची उपस्थिती. सविस्तर घडामोडी बघूयात. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत काही ठराव करण्यात आले. तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याकरता सरकारला वेळ द्यावा असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र मनोज जरांगेंनी सरकारच्या या भूमिकेवर सवाल केला. तसंच आंदोलनावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे हा तिढा सुटण्याची चिन्ह काही दिसत नाही. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव पास करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी सर्वांचं एकमत असल्याचा ठराव करण्यात आला. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण देण्यावर एकमत झालं. मराठा आरक्षणासंदर्भात कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी असाही ठराव करण्यात आला. मात्र त्यासाठी आवश्यक तो वेळ देणं गरजेचं असल्याचं सर्वच नेत्यांनी मान्य केलं. मराठा आंदोलनात हिंसा आणि जाळपोळीच्या घटनांविषयी नेत्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं. सरकारच्या या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावं आणि आपलं उपोषण मागे घ्यावं असं आवाहन सर्वपक्षीय बैठकीतून करण्यात आलं. कायदेशीर बाबी आणि 2 लेवलला हे आपलं काम सुरू आहे. एक मराठवाड्यामध्ये जुन्या नोंदी कुणबी समाजाच्या ते दाखले देणं आणि सुप्रीम कोर्टातलं क्युरेटिव्ह पिटिशनवर काम करणं, यावर साधक बाधक चर्चा झालेली आहे. परंतु याला थोडा वेळ देखील द्यावा लागेल. राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मनोज जरांगेंना उपोषण आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलं.
मराठा समाजाला आरक्षण दिले गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर ते आज शांततेचं वातावरण जे काय निर्माण झालेलं आहे ते ताबडतोब त्या ठिकाणी थांबलं पाहिजे असं सर्व पक्षीय नेत्यांनी आव्हान आज या मराठाच्या जनतेच्या समोर केलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला आणखी वेळ हवा आहे, मात्र त्याचा कालावधी काही सरकारनं स्पष्ट केला नाही. त्यामुळे मनोज जरांगेंनी सरकारच्या या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय. ते फक्त आम्हाला मराठ्यांना येड्यात काढतात. आता मराठ्यांना ओळखले कोणचा पक्ष असू हे आपले नाहीत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, काय जे असतील ते पक्ष जेवढे असतील तेवढे मराठ्यांनी आता ओळखले की हे आपल्या लेकरासाठी उठूच शकत नाहीत. आपण आपलंच उठलं पाहिजे. त्यामुळं लोक पक्षापासून सणासण मराठे बाजूला झाले. कारण हे एकच आहे सगळे. हे दाटून म्हणतात वेळ द्या. मागच्या बारीने वेळ द्या म्हणले, दिला का नाही? आता दिला. आता कशाला पाहिजे सांगा बरं. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं वेळ मागितली असली तरी जरांगे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांना का वेळ पाहिजे? त्यांना वेळ कशासाठी पाहिजे? महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ते आरक्षण देणार का? कसं देणार? काय करणार? हे सविस्तर आम्हाला इथं येऊन सांगा. त्याच्यावर आम्ही पुन्हा मराठी विचार करू. निर्णय मराठ्यांचा अंतिम काय करायचं. सर्वपक्षीय बैठकीतून मराठा आरक्षणावर ठोस काही निघेल अशी मराठा समाजाला अपेक्षा होती. मात्र ठरावाव्यतिरिक्त या बैठकीतून फारसं काही साध्य झालं नाही. त्यामुळे मराठा आंदोलनाची धग कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. खरं तर अंतरवाली सराटीतील पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर या दोन्ही राजांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. तसंच जरांगेंनी पहिल्या टप्प्यातील उपोषण मागे घ्यावं याकरता शिष्टाईही केली होती. त्याला बऱ्याच प्रमाणात यशही आलं होतं. नुकतंच जरांगेंनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केल्यानंतरही संभाजीराजे छत्रपतींनी पुन्हा भेट घेऊन जरांगेंना पाणी प्या असं आवाहन केलंय. विशेष म्हणजे संभाजीराजेंचा मान राखून जरांगे पाटील पाणी प्यायलेही. मात्र बुधवारी मुंबईत आयोजित सर्वपक्षीय बैठकीला या दोन्ही राजेंनी दांडी मारल्यामुळे अनेकांच्या भुवयाच उंचावल्या. संभाजीराजे छत्रपती तर या बैठकीवरून सरकारच्या भूमिकेवर शरसंधान साधताना दिसले. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावतीये. राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे, तरी देखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावलं उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयात लक्ष घालावं. मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच आमची अंतिम मागणी आहे. गेल्या 15 वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारनं समाजाकरता बोलवलेल्या एकही शासकीय बैठकीला मी अनुपस्थित राहिलो नाही. 2 वेळेस आरक्षण मिळालं होतं. मात्र मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवानं मराठा आरक्षण रद्द झालं व समाजाचा लढा परत एकदा तीव्र झाला. पण सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचं सत्र चालू असल्याचं दिसून येतंय. यातून कोणताही मार्ग निघत नाही अथवा आरक्षण कसं देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय मंडळी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात, पण मात्र मार्ग सांगत नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देणं यापेक्षा प्रत्येकाला आपापली वोट बँक सांभाळणं अधिक महत्त्वाचं वाटतंय. त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भुलणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील. संभाजीराजे छत्रपतींनी हे एक्स केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. काही ठिकाणी हिंसेच्या ठिणग्या पडल्यात. त्यामुळे सरकारकडून वेगाने हालचाली केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र या बैठकीत 16 आमदार आणि 6 खासदार असलेल्या ठाकरेंना बैठकीतून डावलण्यात आलंय. ज्यांच्या एकही आमदार विधानसभेत नाही अशांना बोलावलं, मात्र ठाकरेंना डावलल्यामुळे त्यावरून राजकारण सुरू झालंय. सोळा आमदार असलेल्या
शिवसेना ह्या पक्षाला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं नाही, ही त्यांची संकुचित मनोवृत्ती आणि यातून त्यांचा डरपोकपणा दिसतो. व्यक्तिगत द्वेष, सूड आणि पोटदुखीतून तुम्ही शिवसेनेला या बैठकीला बोलवलं. आम्हाला काय हरकत? मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ज्यांनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण रद्द करून दाखवलं, त्या उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षण संदर्भातल्या सर्वपक्षीय बैठकीला न बोलवणं हा अतिशय योग्य निर्णय आहे. त्याच्यात जर राजकारण होत असेल तर ते चुकीचं आहे. इकडे वेगवेगळ्या पक्षाचं कोणाला बोलावू नये असं आमचं मुळीच म्हणणं नाही. परंतु जो पक्ष एवढा मोठा पक्ष आहे, ज्या महाराष्ट्रात त्याचे एवढे सदस्य, त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना निमंत्रण नव्हतं, जाणीवपूर्वक सरकारने केलं असं माझं स्पष्ट मत आहे. सत्ताधारी आमदार बच्चू कडूंनी मराठा आरक्षणाकरता आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणाला उशीर झाला तर वाईट परिणाम होतील असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. मराठा आणि कुणबी एकच असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं. तर रक्तदान करून बच्चू कडूंनी मनोज जरांगे पाटलांना पाणी पिण्याचं आवाहन केलेलं आहे. मराठा हा कुंभी आहे, कुंभी हा मराठा आहे. मराठा हे सामूहिक नाव आहे, एका जातीचं नाही आहे. मराठा आपण पाहतोय का, मराठा तेली पण आहे महाराष्ट्रात, ते कुंभी नाही आहे पण तेली आहे. मग आपण मराठा तेली म्हणून त्यांना जर प्रमाणपत्र जातीचं देत असेल तर मग मराठा कुंभींना प्रमाणपत्र द्यायला काय अडचण आहे? जरांगे पाटील आमचे जे आहे मनोजराव जरांगे पाटील यांची प्रकृती त्यांनी पुन्हा पाणी पिणं बंद केलेलं आहे. त्यांनी पाणी पिणं सुरू करावं म्हणून मी आज रक्तदान करतो आहे स्वतः. मराठा आंदोलनाची धग राज्यातील नेत्यांना बसली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आमदारांनी विधानसभेसमोरच ताफा अडवला आणि त्यांना जाब विचारला. मराठा आंदोलकांच्या रोषाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सामना करावा लागला. नेहमीच सामाजिक सलोखा जपणाऱ्या हसन मुश्रीफ यांना मराठा आंदोलनाचा मात्र फटका बसला. त्यांच्या ताफ्यातील गाड्या मुंबईत फोडण्यात आल्या. मराठा कार्यकर्ते पंढरपुरात चांगलेच आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी आज सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची गाडीही अडवली. मराठा आंदोलकांनी पंढरपूरच्या कराड नाक्यावर शहाजी बापूंची गाडी अडवली. यावेळी शहाजी बापूंच्या गाडीच्या वाहन चालकाने अंगावर गाडी घातल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नांदेडहून हैदराबादला निघालेल्या अंबडचे आमदार राजेश राठोड यांच्या वाहनावर आंदोलकांनी दगडफेक केली. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पहा. फक्त न्यूज 18 लोकमत.